मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी सेल्फ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. मी वैभव मोरे. आज आपण पाहणार आहोत TCS पॅटर्ननुसार विचारलेले 20 प्रश्नोत्तरे. नंबर 1. केलुचरण मोहपात्र ओडिसीच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे. केलुचरण मोहपात्र ओडिसी शास्त्रीय नृत्यातील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांचा जन्म 1926 साली ओडिशा या राज्यात झाला. 1966 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1974 साली पद्मश्री पुरस्कार, 1988 साली पद्मभूषण पुरस्कार, 2000 साली पद्मभूषण पुरस्कार आणि कालिदास सन्मान. नंबर 2. खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही? पॉवरपॉईंट. संगणक युजर फ्रेंडली हाताळण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमची महत्त्वाची भूमिका असते. सध्या बहुप्रचलित ऑपरेटिंग सिस्टम खालीलप्रमाणे आहेत: विंडोज, मॅकिंटॉश, लिनक्स. पॉवरपॉईंट हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील एक भाग आहे. नंबर 3. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे? 61.80%. 2011 नुसार सर्वाधिक साक्षर राज्य व केंद्रशासित प्रदेश: केरळ 94%, लक्षद्वीप 91.85%, मिझोराम 91.33%, गोवा 88.70%, त्रिपुरा 87.22%. सर्वाधिक कमी साक्षर राज्य: बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड, मणिपूर. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? प्लासी लढाई. प्लासीची लढाई 23 जून 1757. प्लासी येथे सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली. यात सिराज उद्दौला यांचा पराभव झाला. प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? आर्थिक. प्रास्ताविकेत न्यायाची 3 स्वरूपे स्पष्ट करण्यात आलेली आहेत. सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान मिळेल. आर्थिक न्याय उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे. राजकीय न्याय सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, राजकीय संधीची समानता इत्यादींचा समावेश होतो. ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला धियांग या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा नदी उगम मानसरोवर, तिबेट. एकूण लांबी 2900 किलोमीटर. उपनद्या मानस, चंपावती, कोपिली, तिस्ता, सुबनगिरी. काठावरील शहरे गुवाहाटी, दिब्रुगड. भारतातील सर्वात मोठे नदीवरील बेट माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर ब्रह्मपुत्रा नदीला धियांग या नावाने ओळखले जाते. लोसूंग महोत्सवात खालीलपैकी कोणते समाज सक्रिय सहभाग घेते? भुतिया. भिल्ल समाज महाराष्ट्रात सर्वात मोठा आदिवासी समाज आहे. लोसूंग महोत्सवात प्रामुख्याने सिक्कीम राज्यातील भुतिया या जमातीचा प्रमुख सहभाग असतो. शेतकरी आपल्या पिकांच्या काढणीच्या वेळी हा उत्सव साजरा करतात. 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला इंग्रज कारखाना उभारला गेला. 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना इंग्रजांनी उभा केला होता. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे झालमतवादी नेते होते? बाळ गंगाधर टिळक. तत्वज्ञानाचे 2 भाग होते, एक झालवाद, 2 मवाळवाद. झालवाद ध्येय स्वदेश व स्वराज्य, कार्यपद्धती बहिष्कार व सत्याग्रह. झालवादी नेते लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष. मवाळवाद ध्येय सनदशील मार्गाने घटनात्मक सुधारणा टप्प्याटप्प्याने मिळवणे. मवाळवादी नेते दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती महादेव रानडे, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, उमेशचंद्र बॅनर्जी. कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? निओ गॉथिक. कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय स्थापना 1945 ते 1946 साली. उद्देश ब्रह्मपुरी येथील उत्खननात सापडलेल्या सातवाहन आणि शिलाहार बहामनी काळातील कलाकृतीचे जतन करणे. भारतातील इतर निओ गॉथिक इमारती हिंदू शैली देखील म्हणतात. मद्रास उच्च न्यायालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, व्हिक्टोरिया मेमोरियल, गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताजमहाल, म्हैसूर पॅलेस. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे? कलम 32A. भारतीय राज्यघटनेच्या 43व्या घटनादुरुस्ती 1977 अन्वये काही कलमे रद्द करण्यात आली आहेत. ही घटनादुरुस्ती 13 एप्रिल 1978 रोजी अंमलात आली. या घटनादुरुस्तीनुसार कलम 32A मधील मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिलेख काढल्यास राज्यांच्या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयापासून संरक्षण देण्यात आले. खालीलपैकी कोणत्या दशकात
भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली आहे. 1961 ते 1971 लोकसंख्येत दशकीय वाढ. 1951 ते 1961 21.64%. 1961 ते 1971 24.80%. 1971 ते 1981 24.60%. 1981 ते 1991 23.87%. 1991 ते 2001 21.54%. 2001 ते 2011 17.72%. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200 पेक्षा कमी आहे? सिंधुदुर्ग. सर्वाधिक घनता असणारे जिल्हे: मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे. सर्वात कमी घनता असणारे जिल्हे: गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी. भारतात सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध अभिकेंद्री म्हणून ओळखला जातो. अभिकेंद्रित जलप्रणाली: जिथे लहान मोठे नद्यांचे जलप्रवाहांचे पाणी सर्व दिशांमधून एखाद्या तलावात किंवा खळग्यात एकत्रित येते त्याला अभिकेंद्रित जलप्रणाली म्हणतात. वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? गुवाहाटी. भारत वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन गुवाहाटी येथे करणार असल्याची घोषणा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने 30 एप्रिल 2024 रोजी केली होती. यापूर्वी 2008 मध्ये पुण्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 साली मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873. ठिकाण पुणे. संस्थापक महात्मा फुले. सत्यशोधक समाजाची तत्वे: समता, बंधुता, धार्मिक कार्यातील मध्यस्थांचे उच्चांक. छत्रपती प्रतापसिंग यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857 उठावात भाग घेतला होता. ते महाराष्ट्रातील सातारा येथील होते. साताऱ्याचे छत्रपती दुसरे शाहू यांचे पुत्र छत्रपती प्रतापसिंग भोसले होते. राजद्रोहाचा आरोप ठेवून छत्रपती प्रतापसिंग यांना गादीवरून हटवण्यात आले तेव्हा छत्रपती प्रतापसिंग यांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी आपले वकील रंगोजी बापूजी यांना इंग्लंडला पाठवले. रंगो बापूजी निराश होऊन इंग्लंडहून परतले व त्यांनी 1857 उठावात भाग घेण्याचे ठरवले. स्वयंपोषित जीवाच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा प्रकाश संश्लेषणाद्वारे पूर्ण केल्या जातात. स्वयंपोषित जीवाणू हे जीवाणू स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. हे प्रकाश आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे ऊर्जा प्राप्त करतात. त्यासाठी ते कार्बनचा देखील वापर करतात. हे जीवाणू प्रकाश संश्लेषण करून आपली ऊर्जेची गरज भागवतात. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज. ठिकाण मंडपम, तामिळनाडू. लांबी 2.5 किलोमीटर. हा एक रेल्वे पूल असून रामेश्वरला तामिळनाडूशी जोडतो. रामेश्वरला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा सध्याचा पंबन रेल्वे पूल 105 वर्षे जुना आहे. कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे? मेटामोर्फोस या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.